सोनूच पप्पा सोनूला शाळेत घेऊन निघाला तर नाही तर घरात घेऊन गेलाय की जावा जावा उशीर झाला या हाया. चला ते दोघं तर गेले. आता मला हा सगळा पसारा आवरायचा आहे. बघू शकताय कसा राडा पडलाय. घासायची भांडी सोनूच पप्पानं आवरून ठेवले बरं का. त्यांनीच खाल्ले आणि त्यांनीच आवरून ठेवले. तोपर्यंत सोनूच आवरत होती. तिला कपडे वगैरे घालणं हे सगळं माझं चाललं होतं. तर चला आता हा सगळा राडा आवरती. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्याकडे मी ब्लॉगमध्ये. कसे आहे सगळेजण? मस्त मजेत आणि आनंदात असाल. एक मिनिट. एकतर माझा आवाज येत नाही तुम्हाला आणि त्यात हा फॅन चालू आहे म्हणल्यानंतर ना त्याचाच आवाज भरभर मागे येत असेल. तर असं चला आता सकाळची सुरुवात झाली. सोनूला शाळेत सोडलं यांनी. आता मला घरातली कामं करायची आहेत. 2-3 दिवस ब्लॉग आलेत नाही. लग्नाची घाई आणि कालचा ब्लॉग तर तुम्ही बघितला असेल, खूप छोटा पडला आहे कारण शूटच घेतलं नव्हतं. मग पाहुणे वगैरे आल्यानंतर ना मी काय जास्त मोबाईल घेतलाच नव्हता हातात, असं झालेलं. तर असं चला आजपासून आपलं रुटीन सुरू होतं या. मला आधीच ब्लॉग करायचा कंटाळा, त्यात कोणी येऊ को नको तर मला नेहमीच पाहिजे असते की व्हिडिओ न बनवण्याचं. असं झालं या. कधी जेव्हा मला जास्त इच्छा असते ना आता मी सगळं ब्लॉग शूट करणं, तेव्हा काही ना काय होतं की असा प्रॉब्लेम होतो आणि ब्लॉग शूट करणं राहून जातं. तर जाऊ दे चला आता हे सगळे कपडे वगैरे मला आवरून ठेवायचे येते. आणि आता ना पावसाचं वातावरण होतं आहे तर बाहेर जे आम्ही वाकड टाकत होतो ना ती मला पहिल्यांदा धुवून टाकायचे, कारण बाहेर भिजती ती आणि भिजून ना त्याला असं काळं उठतं. तर चला आता मी पहिल्यांदा भांडी वगैरे मांडून घेते. घासाची भांडी बाहेर नेऊन ठेवते, झाडून वगैरे घेते, कारण मला तिला आणायला जावं लागणार आहे 1.5-2 तासानं. तर त्याच्या आधी मला सगळी कामं करून घ्यायची आहेत. म्हणजे चला ब्लॉगला सुरुवात करूया. नाहीतर मग एकदा सुरुवात तर नाही केली का नाही नंतर दिवसभर काय घेऊ असं होतं. आणि हो, तुम्ही माझं लग्नातला लुक बघितला का? कसा वाटला ना नक्कीच कमेंट करून सांगा. साधं सिम्पल माझं आणि त्यांचं भांडण झालं होतं. तर मी नाही जाणार, आधीच मी म्हणलेली की मी नाही जाणार. तर मला यांनी साडी आणलेली की आणि यायचं म्हणून. आणि तर त्या दिवशी पण माझं चाललेलं की मला का तुम्ही फोर्स करताय, मला नाही यायचं ना. त्याच्यावरूनच आमचं चाललेलं. तरी लास्टला ना इतकं फास्ट आवरलेलं मी. एकदम साधी सिम्पल होती आणि लवकरच आपला वटपौर्णिमेचं लुकचा पण ब्लॉग येणारच आहे ना, त्यामध्ये पण मी तशीच हेअरस्टाईल करणार आहे. तेव्हा तुम्ही बघायलाच. तर चला असं जास्त बोलत बसत नाही, थोडंसं कामाचं पण शूट घेते. स्मॉल बरोबर असू दे तुला म्हण. ई स्मॉल ई. तर बघा इकडं कसं पावसाचं वातावरण झालंय. मग अशी इतकं कडक ऊन पडलेलं. चला वारं सुटले, पाऊस आला. आत्ता ऊन होतं या, आम्ही शाळेत आलो तेव्हा. आता बघा पावसाचं वातावरण इतकं कडक ऊन होतं म्हणून आम्ही आता आंब्याच्या झाडाखाली आलोय. मला वाटतं 8 दिवस होऊन गेलं असतं, आम्ही इकडे काही फिरकलोच नाही. बरं असू दे, लिही थोडं राहिले मग नंतर ना ती घरात जाऊन करू. लाईट गेली का? घरातली कामं धंदा सोडून इकडं आलो कारण घरात दमच निघत नव्हता. सोनून जेवायला ताट आणून ठेवलं. बरोबर हातात अडकवलाय. तू किडा गेला ले. तर तिला गणिताचा अभ्यास दिलाय आणि मला कळलंच नाही नक्की मॅडमने तिला काय दिलंय. तर ती सांगत होते ह्यात वेगळं दिसतंय ना, त्याला गोल करायचंय. मला काय समजलं नव्हतं पहिल्यांदा, कारण वरलेलं आहे पाहुणा शोधा आणि गोल करा. तर ते म्हणून ती मला सांगत होते. मला माहिती तुझ्या शाळेत असलं शिकवलं नव्हतं का? हां आता थांब, आता दाखवते हिला किती येतंय बघू आपण. हां चल ओळख, चल कर गोल. आता मला शिकवत होते शहाणपणा. उरक, वारं सुटले पटकन. हा मग वेगळं कोणतं आहे? हा तसंच खाली इथं.
डबल डबल काय हां गुरुची शिंगे 7 गुरुची शिंगे 7 संध्याची पोळी 9 गुडा शिंगे 7 गुडा शिंगे 7 आणि ह्याच्यातलं कुठलं आहे गं ही म्हणजे ही पाहून आहे यांच्या मॅडम लय मस्त शिकवतात एकदम मजाकमध्ये. हा चला ती आवलन कावला कसला आवलान कावलान ती त्याला गडम ही गोल काढायचं ती बरं असू दे ले चल पटकन घरी जायचं घरी बी काम आहे ती. तर चला आता हे सगळा अभ्यास घेते तिचा आणि मग तुम्हाला भेटते. हां बोल की बोल. हां 4 4 4 4 2 ह्याच्यातलं कुठलं आहे गं ही येतंय काढा. हां खालचं 5 5 1 एकच आहे का 5 मग ह्याच्यातलं कुठलं आहे गं असेल इकडं बघ तिथंच खाली वाकून बघ की आपण फोटो. हां इकडं बघ खाली थोडंसं वाक. हां इकडं बघ आता. हां हां हे खाली उतर. खाली उतर तू आहे का. तर झालं आता म्हटलं कपड्यांच्या घरा घालून ठेवाव्या त्या कारण नवीन कपडे अशीच पडली ती कालच धुतली ती म्हणजे पडण्याचं काही काल धुतली ती ना दुसरे कपडे सुकायला टाकायचे ती त्याआधी ह्या कपड्यांची वाटलं तुझं बॉक्स घे कपड्यांचं चल. तर काय झालं कपाटाची पूर्ण वाट लागल्यामुळे मी नवीन कपडे कपाटात नाही ठेवू शकत. पाऊस आला ना तर आता सगळं कपाट भिजणार आहे आणि अजून त्यामध्ये कबाड होऊन जाणार आहे कपाटाचा. जा बॉक्स घे कपड्यांचा. तर आता हा तर टॉप सोनूचं काही धुतला नाही मी कारण ह्याला पूर्ण खडा आहे बघ. ते पांढरं दिसतंय ना सगळं खडा आहे तुम्हाला नीट दिसत नसेल तर मी नाही धुतलेलं कारण ह्याच्यावर जॉकेट होतं ह्यांच्यामध्ये त्याच्यावर हे जॉकेट होतं का नाही त्यामुळे तो खराब नाही झालेला. अजून एकदा घालायचा आणि मग धुवून टाकायचा. हे टॉप आणि नाही जॉकेट आणि पॅन्ट धुतली कारण येता दोघी पण पडलेल्या सगळे पॅन्ट चिखलानं भरवून टाकलेली आहे त्यामुळं हे 2 धुतले ते नाही धुतले. हां हो तर ह्याला ह्याच्यातच पॅक करून टाकणार आहे. तरी झाले थोडंसं घाण पण बघू आता परत नाही तर घालेल कोणता तरी काहीतरी येईलच तेव्हा घालीन आणि नंतर कळतं त्यांना सण म्हणजे सण. एकला धुवायला पाहिजे होता टॉप असं मला वाटतंय पण असू जाऊ दे चला नाही होत आता. मला पॅक करून ठेवते कपाटात पण जागा नाही कुठं कपडे ठेव असं होतंय मला. हे गप की ग लाईट गेली का आहे आणि माझ्या फोनच पप्पाची दुसरे कपडे कुठे येते. आणि हो तुम्हाला ना मला इंस्टाला मेसेज आलेला की तुझे इंटरनेट दिसत नाही. हां तिथं दिसत नव्हता तर तू लग्नात घेतलेली साडी दाखवली नाही आहेस आणि फुल एक छोटीशी क्लिप होती जी की हां तुझी साडी का नाही दाखवली. माझं एक कानातलं पडलं एकाच कानात गप गप गप. तर अचानकच घेतलेली आहे कधी नव्हतं नवऱ्याला एक शब्द बोलेल की स्वतःला 2 ड्रेस घेतले तर मला साडी नाही घेतली त्यामुळे त्यांनी मला ही वाली साडी घेतली. हे बघा ही वाली साडी आहे माझ्या लग्नातली साधी सिंपल अशीच आहे पण घातल्यानंतर ना असं लांबून बघितलं ना एकदम शालू वाटतो पण याचा कपडा का नाही तुम्ही बघू शकता कसा आहे मस्त कपडा आहे याचा का बस. आणि हे त्याचा काटा इथं
आता त्याच्यात असेल बघा तुम्हाला, किती सुंदर आहे ना. घातल्यानंतर ना इतकं छान दिसत होते. मला ना हा कलर घ्यायचा होता, कारण माझ्याकडे हा कलर अशा साडीमध्ये नाही आहे. तुम्ही बघितला असेल एकदा मी ह्याचा ब्लॉग बनवलेला यूट्यूब पेमेंटचा, तो कलर तो थोडासा फेंट होता, फ्रेश कलर होता. हा जरासा डार्क आहे, मरून कलर आहे आणि तो जरा डाळिंबी कलर होता एकदम. तर हा कलर मला बघतशी आवडला तिथं. ह्याच्यात मला ना मोरपंखी साडी दाखवली, पण ऑलरेडी माझ्याकडे एक मोरपंखी साडी आहे जी मी मम्मीला द्यायला ओटीला घेतली होती, पण ती मी तिकडे गेली नाही, त्यामुळे ते तसंच राहिलं आहे. माझं मिस्टर बोलतं त्याच्यावरचा ब्लाऊज शिव आणि तो घाल. मी म्हणलं की नाही, तसं मी कट पण केला बरं का, की शिवायसाठी, पण नको म्हणलं की साडी तिला घेतली तर तिलाच देऊन टाकेल, कारण माझ्याकडे तशा साड्या लय भरपूर आहेत, अशा काठपदर टाईपच्या किंवा लग्नात घालते ते ना आपण, तसल्या साड्या भरपूर आहेत. अशा पण साड्या माझ्याकडे भरपूर आहेत. पण हा कलर नव्हता आणि अशा टाईपमधली साडी नव्हती, पूर्ण भरलेली आहे. तुम्हाला इथं दिसत नसेल पण ना बोलायचं तेव्हा तुला पण मोड येतो बोलायचं. ही पूर्ण साडी भरलेली आहे, पूर्ण म्हणजे पूर्ण. असं नाही की पदरालाच फक्त आहे, खाली पण आतमध्ये पण तशीच आहे साडी. सगळीकडे फुल भरलेली आहे. आणि घातल्यानंतर का नाही इतकी छान दिसत होती ना, सगळे मला विचारत होते कुठून घेतली, कारण ना दिसायला जरी साधी सिंपल म्हणजे हलकं कापड असलं तर ह्या काटानं त्याला इतका शो दिलेला नाही. आणि माझी पिन किती छोटी असतं मला माहीत आहे, ते लई छान दिसत होतं. म्हाताऱ्या बायका पण विचारत होते की ही साडी तू कुठून घेतली म्हणून. आणि हा त्याच्यावरचा ब्लाऊज आहे जो मी अर्जंटमध्ये शिवून घेतला होता, कारण तुम्हाला माहीत आहे माझ्या मशीनची बॉबिन ठीक आहे, पण जे बॉबिन घालतो ना आपण ते त्याचं तुटले. तर ते मला मी 1-2 दुकानामध्ये बघितलं तर तिथे मला ते भेटलेलं नाही आहे, आणि मग मी बाहेरून ब्लाऊज शिवला आहे. हा खूप शिलाई घेतली, खरं सांगते लय शिलाई घेतली. तसा ब्लाऊज पण नाही आहे, पण त्याने शिलाई भरपूर घेतली. आणि त्यांनी शिवलाय म्हणजे ह्याच्या आधी पण मी एक ब्लाऊज तिथे शिवला होता, माझ्याकडे मशीन नव्हती तेव्हा. तर त्यांनी हा प्रिन्सेस कटमध्ये शिवलाय. मी त्यांना बोललेले की पाठीमागं शोसाठी तरी हुक बनवा, पण ते बोलले की मागं डिझाईन आहे तर ते छान दिसणार नाही. तर म्हणलं ठीक आहे, मग तुम्हाला जसं शिवायचं तसं शिवा. मला जर शिवायचं असतं ना, मी घरी शिवलं असतं ना, तर मी माझ्या स्टाईलनं शिवलं असतं. तसं हा त्यांनी पण छान शिवला आहे, शिवण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण एकदम साधं सिंपल शिवलं ना, तरी पण त्यांनी ना इतकी शिलाई घेतली ना, मला विश्वास नाही बसलेला की एवढी शिलाई असलेल्या ब्लाऊजला काहीच त्यांनी केलेलं नाही आहे. म्हणजे फक्त पुढं कटोरीने काढतं प्रिन्सेस कट काढलाय आणि मागं अशी लेस लावले आणि लटकन पण नाही लावले, कपड्याचंच नॉट केलं. मी सांगितलं त्यांना की असं करा, कारण लटकनचं ते अजून सांगत होते जास्त पैसा, आणि असं पण धुतल्यानंतर ते लटकनचं सगळं निघून जातं, तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की मग ठीक आहे असंच बसवा. आणि नाड्या पण त्यांनी ब्लाऊज पिसाच्याच केल्या त्या, नाही की त्यांनी दुसरं काही जोडलेलं आहे. तरी पण इतके पैसे घेतले, पण घातल्यानंतर छान लुक दिला होता. आणि त्या दिवशी मला जास्त फोटो व्हिडिओ काढता नाही आलं ह्याच्यावरती, तर मी हा अजून एकदा साडी घालून आणि ह्याच्यावरती व्हिडिओ बनवला. आणि मिस्टरांना पण ना असाच शर्ट घेतला आहे मरून कलरचा, आणि आम्ही दोघांनी मॅचिंग घेतलेलं. त्यांना अजून एक शर्ट घेतलेला याच्यात हा आंबा कलरचा, पण त्यांनी हा नाही घातला, नुसतं घेऊन ठेवलं. माझे पैसे घालवले. तुम्हाला सांगू, जेवढे काही लग्नाला हे केलं आहे ना, कपडे घेतलेत आमच्या दोघांना किंवा बाकीचं काय सामान असेल ना, त्याला माझे पैसे गेले तर. आणि भरपूर पैसे घालवलेत आम्ही. सोनूसाठी तर आम्ही कपडे घेतले नाही ती, तरी पण आमचं पैसे केले 4,000 रुपये तरी आमचं सहज गेलं तर. आणि आता बाकीचा खर्च तर राहू द्या सांगायचा. तर कशी वाटली मला साडी सांगा. आणि ब्लाऊज पण छान शिवला आहे त्यांनी, मस्त आहे. तुम्हाला आवडलं का नाही सांगा. आणि गळा तर मला असाच आवडतो, त्यामुळे त्यांना मी असं सांगितलं. त्या बोलत होत्या मला की असं करू का तसं करू का, मागं असं नाड्या करू का. नाही, मला असंच करायचं आहे. तुम्ही म्हणाल की बाहेर शिवला तरी पण नाही चांगला शिवला, मागचा गळा का नाही असा काढला, तर मला असाच आवडतो. सिम्पलच छान दिसतो. तुम्ही काही पण मागं केलं ना तर ते खरंच नाही चांगलं शिवत. माझ्या लग्नातलं 1-2 ब्लाऊज आहेत ना, वेगवेगळे आकार काढलेत आणि असं काय पण जोडले त्यांना, अजिबात मला पटलं नव्हतं. फक्त त्याच्या बाह्या फिटिंगला वगैरे त्यांनी छान शिवलेलं, पण त्यांनी गळं ना अजिबात चांगलं काढलं नव्हतं. त्यामुळं जेव्हा मी स्वतः शिवायला लागले ना, तेव्हा मला कळायला लागले गोळ गळा छान दिसतो, आणि तो पण डीप गळा, ना की असं वरती थोडासा गळा काढला आहे ते नाही छान दिसत. आणि ही माझी साडी तुम्हाला बघायची होती ना, तर ही आहे माझी लग्नातली साडी. माझ्या लग्नातली नाही, लग्नाला घेतलेली साडी. छान आहे, कलर पण छान आहे का सांगा, आणि दिसते पण कसं सांगा. मला एक ऑनलाईन आवडलेली, पण ती लगेच येणार नव्हती. म्हणजे लग्न फक्त 2 दिवसावर राहिलेलं आहे आणि तेव्हा मला ती साडी आवडलेली, ती येणार नव्हती. तरी पण मी साडी
आदल्या दिवशी घेतली आणि लगेच दुसऱ्या दिवशी ब्लाऊज अर्जंटमध्ये शिवून घेतला. म्हणजे आज गावदेव आहे ना, तर आज ब्लाऊज त्यांनी 1 तासात मला शिवून दिला आहे. इतका अर्जंट मला त्यांनी, आणि म्हणूनच त्यांनी जास्त पैसे घेतले असतील कदाचित, असं मला वाटते. बाकी साडी कशी वाटली तुम्ही मला नक्की सांगा, आणि मला छान दिसत होती हे पण सांगा, आणि ह्याच्यावरती अजून एकदा नेसून लुक करू का हे पण मला कमेंटमध्ये सांगा. तर असं चला, हे सगळं आवरून ठेवते. वास तर लई छान येतो याचा. आणि मम्मीला घेतलेली पण साडी दाखवू का तुम्हाला? दाखवतेच. एक मिनटं. भरपूर कपडे झाले ते सगळे एकदम. मला हा कलर लय आवडला, इतका आवडला ना, म्हणून मी हा कलरची साडी घेतलेली, जेणेकरून माझी मम्मी काय असल्या साड्या घालत नाही. खरं सांगते तुम्हाला, ही साडी माझ्याच वाटेला येणार होती, म्हणून मी ही माझ्या मदरसाठी साडी घेतलेली, आणि छान दिसते तशी. बघा, दोन्ही पण कलर छान वाटतात ना. असो, हा पण छान वाटतं, पण माझ्याकडे ना अशा लय साड्या आहेत असल्या, म्हणजे ही सूत ना लय मऊ आहे. तर हे तुम्हाला चुरगळ ह्याच्यावरच कळत असेल किती मऊ आहे, लय मऊ आहे. घातल्यानंतर छान दिसते, आणि त्याच्यावरचा ब्लाऊज पीस आहे. मी म्हणलेलं की मम्मीला दुसरी घ्यायची, मग हे शिवायचं, कशाला डबल खर्च, कारण मी गेली नव्हती वटी भरायला मम्मीची, म्हणून ब्लाऊज पीस कापून ठेवला. पण असं काही विषय नाही, शालू टाईप साडी सेम. बॅक कॅमेऱ्याने दाखवलं तुम्हाला, कारण ह्याच्यामध्ये इतकं हां नाही दिसत आहे. मी ह्याच्यात काळी दिसते का ह्या साडीमध्ये? नाही, मी काळीच आहे, त्यामुळे तशीच दिसणार.